बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ सांगली येथे जयश्रीताई मदनभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शनं करण्यात आली। आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन व्हावं, अशा घटना घडू नयेत यासाठी शासनाने भक्कम असं कायद्यांमध्ये तरतूद करावी, असंही मागणी जयश्रीताई यांनी केली। यावेळी शीतल लोंढे, क्षमाकांत आवटी, आनंद लेंगरे, अमोल झांबरे, प्रकाश मुळके, नितीन भगत, मयूर बांगर, अवधूत गवळी, कयूम पटवेगार, अजित सूर्यवंशी, रत्नाकर नांगरे, प्रवीण निकम, जुनैद महार, मोहम्मद शेख व आदी, मृणाल पाटील, पद्मश्री पाटील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। बदलापूर आणि कलकत्ता येथे महिलेवर आणि मुलींवर जो अत्याचार झाला आहे तर त्याचा आम्ही सर्व निषेध करतो। माझ्याबरोबर आतापर्यंत नगरसेवक आहेत आणि विरोधक संघटना आहेत आणि आमचे नगरसेवक सुद्धा आहेत। ही अत्यंत निंदनीय घटना घडलेली आहे आणि मला वाटतं ह्या देशात आता महिला या सुरक्षित नाही आहे। नुसते 1500 रुपये देऊन नाही, त्या 1500 रुपये दिलेल्या महिलांच्या मुलीसुद्धा सुरक्षित पाहिजेत, तरच त्या पैशाचा उपयोग आहे। आणि मला वाटतं की हे जे आता अत्याचार झालेला आहे या नराधमांना जास्तीत जास्त फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि आमच्या सर्व महिला संघटना याचा निषेध करतात आणि अशा घटना परत घडू नये याच्यासाठी सरकारने काहीतरी याच्यावर उपाययोजना केली पाहिजे अशी आमची प्रशासनाला मागणी आहे। आणि प्रशासनाने सुद्धा याच्यात कुठलीही दिरंगाई केली नाही पाहिजे। मागच्या ह्याच्यात अनिल देशमुख गृहमंत्री असताना शक्ती हा कायदा आणि त्याची अजून सुद्धा अंमलबजावणी झाली नाही। गेले 3 वर्ष झाले तर हा लवकरात लवकर शक्ती हा कायदा अंमलात आणावा यासाठी आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो।